वैष्णवीनं तिला नेमका काय जाच झाला हे स्वतःच एका मैत्रिणीकडे सांगितलं होतं आणि त्याची ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागली आहे। आई वडिलांच्या विरोधात जाऊन शशांक सोबत प्रेमविवाह केला, ही माझी आयुष्यातली मोठी चूक होती। आता ही चूक सुधारण्यासाठी वडील माझी साथ देणार आहेत, लवकरच मी घटस्फोट घेणार आहे असं वैष्णवीनं मैत्रिणीला सांगितलं होतं। पण तत्पूर्वीच वैष्णवीनं आत्महत्या केली। मला म्हणते पिंकी ताई की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते, तू केलंय जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणली आत्तापर्यंत घरी, म्हणजे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी, एखाद्याच्या घराचं वाटोळ करते, माझ्या म्हणजे शशांकसोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे, आणि घाण शिव्या द्यायला लागली, पप्पांना काही पण बोलायला लागली, मम्मीला काही पण बोलायला लागली, नुसतं अगं लय गं काय सांगू तुला, मग अशी पप्पा आणि मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही नीट तुझ्याशी। दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे, त्यामुळे मी ठरवलं आहे की मी डिवोर्स देणार आहे त्या माणसाला। आणि मी सांगितलं आहे पप्पांना, पण पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर। माझा नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला, या गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय। सासू सासरे काय ते तसेच वागतात असं, पण त्यांचं कामच असतं असलं वागणं, पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना, लई चुकलं आहे माझं, मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना, तिथं चूक झाली माझी। सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं गेले अगं, तुला ही छोटी गोष्ट वाटते का गं? हे ना मीही माझ्या आयुष्यात कधी इमॅजिन पण नव्हतं केलं, आणि ती इतकी घाण बोलली आहे ना, मला शिव्या शाप दिले का अक्षरशः त्या माणसांनी, मी विचारच नाही करू शकत तिथं जायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।